हॅपी होली फ्रेंड्स. 2026ची आज आहे 2026ची होळी. तर आम्ही गेलो होतो लोढा क्राऊनच्या होळीसाठी. तर खाली जाऊ का नको करत करत आम्ही फायनली गेलो तर खूप मजा आली. सगळेजण असे एकदम मस्त डान्स करत होते, हॅपीली डान्स करत होते. एकदम ह्याच्यात एकदम मस्त सगळे एकदम धुंदीमध्ये होते. मी आजोतला शोधत होते. फायनली मला आजोत भेटलाय आणि आजोत बरोबर मी हा एक फोटो काढला, कारण तो मला ओळखायला येत नव्हता. नंतर यांच्याबरोबर पण एक फोटो काढला. चला म्हटलं दुसऱ्या टॉवरमध्ये काय काय चाललंय बघून येऊया. तर आम्ही तसंच बघत मंदिराच्या तिथले टॉवर 2च्या तिथे गेलो. तिथे पण मस्त मजा करत होते सगळेजण, डान्स विन्स करत होते. शॉवर वगैरे पाण्याचं चालू होतं. सगळे एकदम छान एन्जॉय करत होते. तेवढ्यात तिथे त्यांचा आवाज पुकारायला लागले की वडापाव आलेला आहे, वडापाव आलेला आहे. तर आम्ही पण म्हटलं चला वडापावची पण मजा घेऊया. आम्ही गेलो आणि मग मस्त दोघांसाठी 2 वडापाव घेतले आणि खाल्ले. हे बघा मस्त मजा केली. नंतर म्हणलं चला आता टॉवर 1च्या पण तिकडे जाऊया. तर तिथेही जाऊन आम्ही मस्त बघितलं सगळे डान्स करतायत. तिथं थोडासा डान्स केला. होळी म्हणजे आम्हाला म्हणजे मुंबईकरांचा तर खूपच मोठा आवडीचा विषय आहे. होळी म्हटलं की आठवडाभरापासून आधीपासूनच तयारी करायला चालू करतात सगळेजण. अशाच पद्धतीने आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. आजचा दिवस म्हणजे एकदम आठवणीतला दिवस आहे. मागच्या वर्षी काय मला फारसं एन्जॉय करता आलं नाही. ह्या वर्षी पण बाळ लहानच आहे म्हणून जाऊ का नको करत शेवटी गेले. पण ठीक आहे, ह्याच्या पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा जास्त अजून एन्जॉय करता येईल. तर खूप छान वाटलं, खूप मस्त मजा आली. सगळेजण खूप छान एन्जॉय करतायत. ते बघून अजून भारी वाटलं. मुली एकदम बेफाम होऊन डान्स करतायत, एकदम मस्त. तर म्हटलं चला आता जाऊया. तर आम्ही आलो तर इकडे आलो तर थंडाई आणि समोसाचं वाटप सुरू झालं होतं. तर चला म्हटलं आपण थोडीशी मदत करूया. तर मिस्टर माझे करतच होते. मी पण 2 मिनटं उभा राहिले. थंडाई दिली मुलांना, घेतला समोसा खाल्ला आणि घरी आलो. बाळाचं आवरलं. चला तर अशा पद्धतीने बाय बाय.